नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM यवन रेडिओ मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते। प्रेक्षक हो, आज 12 ऑगस्ट म्हणजेच ग्रंथपाल दिवस। या निमित्तानं आमच्या आचार्य 90 FMच्या सगळ्या श्रोत्यांचे आणि प्रेक्षकांचे आम्ही सगळेजण मिळून खूप खूप तुम्हाला शुभेच्छा देतो। वाचाल तर वाचाल हा संकल्प घेऊन आम्ही तुमच्या समोर सादर एक विशेष कार्यक्रम करतो आहोत आणि त्यानिमित्तानं आपल्याबरोबर उपस्थित आहेत डॉक्टर गोविंद नांदेडे सर, जे जवळजवळ 36 वर्ष अध्यापनाचं आणि प्रशासनाचे कार्य करत आहेत आणि पूर्व शिक्षण संचालक महाराष्ट्र शासन मुंबईचे इथे ते कार्यरत होते। सर, तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये। आणि आपल्या जवाहर विद्याभवन इंग्रजी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्राध्यापक सचिन लोखंडे सर आपल्यासोबत आहेत। लोखंडे सर, तुमचंही मनपूर्वक स्वागत आणि आपल्या ग्रंथपाल पूनम राणे मॅडम यांचंही मनपूर्वक स्वागत। सर्वांचं स्वागत करते आणि तुम्हालाही ग्रंथपाल दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते। किती छान दिवस आहे ना आज हा। थँक्यू मॅम, थँक्यू। आणि इतके सगळे दर्दी रसिक असे आपले व्याख्याते आणि आपले सगळे मुख्याध्यापक आणि प्राध्यापिका मॅडम आपल्याला आज लाभलेले आहेत। तर अशी ही मुलाखत आम्ही रंगतदार करण्याचा प्रयत्न करणार आहोत। बघा, तुम्हाला आवडते का? सर्वप्रथम आपण ग्रंथपाल दिनाच्या निमित्तानं पूनम राणे मॅडमला, म्हणजे आधी प्रथम ग्रंथपालांकडे मी म्हणते, मॅडम कसं आहे, म्हणजे ग्रंथपाल म्हणून तुम्ही इतकी वर्ष कार्यरत आहात, तर तुम्ही कसं वाटतंय तुम्हाला जेव्हा तुम्ही पहिल्यांदा ग्रंथपाल ही पदवी स्वीकारली, तो अनुभव आम्हाला जाणून घ्यायचा आहे। खूप सुंदर प्रश्न विचारला। खरं तर मी त्या परमेश्वराचे आभार मानते की त्यांनी मला त्या ज्ञानाच्या सागरात नेऊन बसवले। पहिला प्रश्न 10वी नंतर जेव्हा मी 6 महिन्याचा कोर्स केला होता लायब्ररीचा, आणि मग जसं मगाशी आपण ऐकलं की नांदेडे सर म्हणाले की माणसाने शिकत राहिलं पाहिजे, म्हणून मी तर एक खेड्यातून आलेली मुलगी, माझे वडील गावी शेती करतात आणि पाय माझा पूर्णतः मोडलेला होता आणि पायाच्या उपचारासाठी मला काकीने इथे मुंबईला बोलवलं आणि त्यानंतर मग हस्तकला टीचर, ग्रंथालयाचा कोर्स, मग BA कम्प्लीट केलं लग्नानंतर, त्यानंतर BA बिलीत केलं आणि MA कम्प्लीट केलं। त्यावेळेस मी BA बिलीतला मंगेश पाडगावकर हे कवी निवडले होते अभ्यासासाठी, तर त्यांची ती कविता माझ्या वाचनात आली होती। ग्रंथपाल हसतो तेव्हा ग्रंथालय होते एक फुलबाग, न कोमेजणाऱ्या असंख्य फुलांनी बहरलेली। आपण जेव्हा ग्रंथालयात काम करताना विद्यार्थी कसे ग्रंथालयाकडे आकर्षित होतील, ती पुस्तकं कपाटात गुदमरून मरण्यापेक्षा, जीव कोंडून मरण्यापेक्षा त्या चैतन्यदायी विद्यार्थ्यांच्या हातात कशी जातील याच्या शोधात मी असते। त्यामुळे एक ग्रंथपाल म्हणून आज मला तुम्ही बोलता करण्याची संधी दिलात त्याबद्दल सर्वप्रथम मी आचार्य 90 FMचे खरंच मनापासून आभार मानते। थँक्यू। आणि आम्हाला म्हणजे माझी पण, म्हणजे आपल्या प्रत्येकाची सुरुवात, आपण शाळेत गेलो की पहिल्यांदा आपण वाचनालयात जायचो, म्हणजे आपली पहिली ओळख होते। घरात सुद्धा म्हणजे सरांनी तर बालभारतीचं काम केलेलं आहे, तर बालभारतीचा अनुभव तुमच्याकडून जाणून घ्यायचा आहे। पुस्तकं ही आपण म्हणतात तसं आई ही पहिली गुरु। शाळेमध्ये आल्याबरोबर शिक्षकांची भेट होते, त्यानंतर हातात प्रत्येक पुस्तक। विद्यार्थ्यांना नवीन पुस्तक जेव्हा पहिल्या दिवशी विद्यार्थी ओपन करतात, उघडतात, तेव्हा त्याला जीवनातला सगळ्यात मोठा आनंद मिळतो। त्यातला तो ज्ञानाचा अतिशय उत्तम असा गंध, त्यातलं नवेपण, त्यातली नवी चित्र, ही बालभारतीमध्ये पुस्तकं निर्माण करताना आम्हाला आनंद वाटायचा की जेणेकरून संस्काराचं मूल्य पुस्तकाचं खूप वृद्धिंगत झालं पाहिजे। त्यामुळे चांगले लेखक, चांगले कवी, चांगले वाचक, शिक्षक या सगळ्यांच्या माध्यमातून बालभारतीमध्ये मराठीचा मी अधिकारी होतो, तर मराठीची ही पाठ्यपुस्तकं अधिक संस्कारक्षम असतात। इतर पुस्तकात नाही होतो संस्कार, पण मराठी ही डायरेक्ट विद्यार्थ्याच्या मानवी जीवन मूल्यांचे संस्कार करते आणि म्हणून पुस्तकांचं महत्व जगातलं अगदी वेगळं आहे। त्यामुळं पुस्तकं ही जीवनाला आकार देणारी अशा प्रकारची महत्वाची संस्था आहे आणि बालभारती ही ते निर्माण करणारी संस्था आहे। त्यामुळे राणी मॅडम म्हणाल्या तसं पुस्तक गुदमरून पडण्यापेक्षा ती विद्यार्थ्याच्या हातात आल्याबरोबर सचेतन होतात। अंकुर फुटावा पाण्यात भिजलेल्या एखाद्या मोडाला, तशी ती पुस्तक हातात आल्याबरोबर अंकुरित होतात आणि चैतन्य पसरतं ज्ञानाचं
आणि औदार्याचं छान अगदी. त्यामुळं आणि बालभारतीने म्हणजे विशेष तुमचे आभार, कारण बालभारती हा सगळ्यांना आनंदाचा ठेवा होता, कारण त्यातली जी चित्र होती आणि त्यातल्या ज्या गोष्टी होत्या त्या सुद्धा इतक्या कल्पक रंजक होत्या. आणि आमची सगळ्यांचीच पिढी म्हणजे आपण अर्थातच थोड्या इकडे तिकडे आहोत वयाच्या अनुषंगाने मी म्हणते, पण सगळ्यांनी त्या बालभारतीने आम्हाला सगळ्यांना घडवलं आणि इतकं छान समृद्ध सगळे नागरिक आपण भारत देशाला दिलेले आहेत. तसंच एक 2 मासिकं होती बघा, चंपक आणि किलबिल, चांदोबा पण होतं, त्यांनी सुद्धा आपलं आयुष्य खूप समृद्ध केलं. तर मला जाणून घ्यायचे चांदोबा, किलबिल आणि त्याचे काही किशोर, सुंदर किशोर ह्या मासिकाच्या माध्यमातून मग प्रासंगिक लेखक लिहायचे आणि याचं सगळ्याचं मुख्य उद्दिष्ट हेच होतं की विद्यार्थ्यांना संस्कार करावेत. या सगळ्या मासिकांनी ज्ञान, रंजन आणि संस्कार, ज्ञान दिलं, रंजन केलं आणि संस्कार केले. ह्या मासिकांची ही 3 मुख्य उद्दिष्ट निर्माण करतानाच होती अगदी. आणि अजूनही किशोर मधनं हे काम इतकं छान चालतं. महाराष्ट्रातले सगळे शिक्षक, लेखक लिहितात आणि किशोरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत जातात. लेकरांच्या मनावर खूप चांगले संस्कार, कथा, कविता, वैचारिक लेख या माध्यमातून होत असतात. मी आता लोखंडे सरांकडे होते. सचिन सर, मला असं सांगा की जवाहर विद्याभवन म्हणजे खरं तर जवाहरलाल नेहरूंचं नाव आहे त्या शाळेला, आणि विद्याभवन म्हणजे विद्येचं माहेरघर आहे. तर अशा शाळेत तुम्ही मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहात, तर तुमचा अनुभव कसा आहे त्याविषयी जाणून घ्यायचंय. जवाहर विद्याभवन ही एक अशी शाळा आहे की ज्या शाळेमध्ये खरोखरच मुलं धावत येतात आणि रेंगाळत घरी जातात. अशी ही शाळा आहे. आणि लोकमान्य शिक्षण संस्थेच्या अंतर्गत जवाहर विद्याभवन, नारायणराव आचार्य आणि नारायणराव आचार्य भारतनगर विस्तार या ज्या आमच्या 3 शाळा आहेत, त्या 3ही शाळांमध्ये हाच अनुभव आम्ही रोज घेत असतो की मुलं धावत येतात अक्षरशः शाळेमध्ये. आणि हे सगळं घडतं त्या शिक्षकांच्या क्रियाशीलतेवरती सगळं डिपेंड असतं. आणि आम्ही तो अनुभव रोजचा रोज बघत असतो आणि त्या पद्धतीने मुलांचा, पालकांचा, एकंदरीत सगळ्यांचा रिस्पॉन्स भेटतो आम्हाला. आणि आता तर टेक्नॉलॉजीचं जोड मिळाल्यामुळं आम्ही विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड आम्ही पालकांपर्यंत लगेच पोहोचतो. काही जरी एखादा शासनाचा निर्णय असेल किंवा इमर्जन्सी आली, काही जरी असेल, तर आम्ही तात्काळ ते टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून ते पालकांपर्यंत, मुलांपर्यंत ते डायरेक्टली जातं. आता जस्ट सहज आपल्यासोबत सर बसलेले आहेत, आदरणीय डॉक्टर नांदेडे साहेब आहेत, आदरणीय पूनम मॅडम आहेत, की हे एवढे मोठे व्यक्तिमत्व आहेत. ते फक्त आणि फक्त आम्ही इंटरनेटच्या माध्यमातून आम्ही कनेक्टेड आहोत. आणि विदिन अ फ्रॅक्शन ऑफ सेकंड आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि सरांनी पण येस म्हटलं. आणि आज आपण बघतोय की आम्ही फक्त पहिलं तर एका रूम मध्ये जर आपण बसून जर बोललो तर ती माहिती फक्त तेवढ्या 4 ते 5 जणांपर्यंत बसून जाऊ शकते. पण आज आचार्य 90 FM हा एवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे, जेवढे पाहिजे, जिथं सूर्य जाईल, जिथं टेक्नॉलॉजी जाईल, त्या ठिकाणी सर्व लोक हे ऐकू शकतात. ही टेक्नॉलॉजीचं यश आहे की जे जवाहर विद्याभवन मध्ये आम्ही डे टू डे विद्यार्थ्यांसाठी वापरत आहोत. त्या पद्धतीने आमच्या इथं गुगल फ्युचरिस्टिक क्लासरूम्स आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज केल्या जातात. जसे की आता पूनम राणे मॅडमने सांगितलं की पुस्तक ही कपाटामध्ये कोंडून असतात, त्यांना बाहेर काढता आलं पाहिजे. त्या निमित्तानं आम्ही एक संकल्पना राबवली की ज्याचा वाढदिवस असेल त्याने एक पुस्तक भेट द्यायची शाळेला. मग गेल्या वर्षी हा उपक्रम आम्ही राबवला. जवळपास 467 पुस्तकं आमच्याकडे एकट्ठा झाली. आणि मग त्याचं आम्ही डिजिटलायझेशन चालू केलं. आणि ते डिजिटलायझेशन करताना मग आम्ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर केला. आर्टिफिशियल इंटेलिजन्स अंतर्गत वेगवेगळ्या प्रकारचे टूल्स असतात, त्याच्या माध्यमातून आम्ही जे काय आहे त्याच्या PDF फाईल्स बनवल्या आणि त्या गुगल ड्राईव्ह वरती अपलोड केलेल्या आहेत. आता महाराष्ट्रातलाच काय, जगातला कुठलाही विद्यार्थी जवाहर विद्याभवन या शाळेशी जोडू शकतो. आणि कुठलाही शिक्षक, म्हणजे तो MITचं जरी प्राध्यापक असले आणि आपल्या खेडेपाड्यातले, मराठवाड्यातली एखादी शाळा जरी असली, तरी आम्ही MITचा टीचर, MITचे प्राध्यापक मराठवाड्यातल्या एखाद्या खेडेगावाशी सुद्धा आम्ही अटॅच करू शकतो. आणि हे सगळं शक्य होतं टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून. ज्या पद्धतीने सर म्हणतायत की टेक्नॉलॉजी तुम्हाला एक सपोर्ट करते, तर खरोखर सर तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे की टेक्नॉलॉजी ही सपोर्ट करते. आणि टेक्नॉलॉजी सपोर्ट केल्यामुळे काय होतं की जो प्लॅटफॉर्म कमी, ज्याला म्हणतो की आपण वर्ष शिकायला लागतात, तर ते फक्त आपण एका महिन्यामध्ये सुद्धा त्या विद्यार्थ्यांच्या गतीनुसार ते लोक शिकू शकतात. हा टेक्नॉलॉजीचा फायदा आहे. मग त्याच्यामध्ये गुगलचे ठराविक आपण जरी टूल्स वापरले, जसं की गुगल ड्राईव्ह आहे किंवा गुगल फॉर्म्स आहेत, स्प्रेडशीट्स आहेत,
गुगल डॉक्स आहे आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे काही टूल्स आहेत. फॉर एक्झाम्पल क्वेश्चन वेल आहे, त्याच्यानंतर जेमिनाय आहे. हे वेगवेगळे जे टूल्स आहेत की जे मॉडर्न टेक्नॉलॉजी सोबत इंटरनॅशनल स्कूल्समध्ये शिकवले जातात, ते लोक यूज करतात. म्हणण्यापेक्षा सगळे टीचिंग स्टाफ, फॅकल्टी यूज करतात. तोच जर उपयोग आपण प्रत्येकाने जर केला तर त्याचा फायदा हा ज्यांना भेटत नाही. ग्रामीण भागामध्ये बरेच असे विद्यार्थी आहेत की खरोखरच त्यांच्यापर्यंत ह्या सुविधा पोहोचत नाहीत. पण आम्ही आमच्या गुगल ड्राईव्हचा जर ऍक्सेस डायरेक्ट मुख्याध्यापकांना जर दिला, अतिशय सोप्या पद्धतीनं पूर्ण डिजिटल लायब्ररी आहे तशी त्या मुख्याध्यापकांच्या ईमेल वरती ते ऍक्सेस करू शकतात आणि ते त्यांच्या लॅबमध्ये मुलांना मोठ्या प्रमाणामध्ये ते स्प्रेड करू शकतात. आणि ही अशा पद्धतीने टेक्नॉलॉजी आहे. तुम्ही एखाद्या क्वेश्चन पत्रिका जरी तयार करायची असेल, क्वेश्चन पेपर, तर त्या ठिकाणी तुम्ही क्वेश्चन वेल हे गुगल टूल्स वापरू शकता. त्याच्यामध्ये मल्टिपल क्वेश्चन्स तुम्ही यूज करू शकता, डिस्क्रिप्टिव्ह टाईप क्वेश्चन्स तुम्ही टाकू शकता. म्हणजे काही आपला जो प्रिंटिंगचा खर्च आहे तो सुद्धा वाचू शकतो आणि त्या माध्यमातून हजारो झाडं जी तोडली जातात ते सुद्धा आपण सेव्ह करू शकतो. आणि जिथं कार्बन उत्सर्जन होतं आणि जवळपास 2050 नंतर पृथ्वी एवढ्या प्रमाणामध्ये तापेल की ज्या पद्धतीनं वॉशिंग्टन डीसी मधले जे वॉशिंग्टन डीसी असेल किंवा न्यूयॉर्क असेल, ह्या शहरांचे जे तापमान आहे ते सध्या खूप वाढते. आणि असा एक IMDचे काही रिपोर्ट्स आहेत, इंटरनॅशनल ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत की ज्या वेदरवरती काम करतात, त्यांचे रिपोर्ट्स असे आहेत की 2050 नंतर हे त्या वॉशिंग्टन डीसी असेल किंवा न्यूयॉर्क असेल या सिटीचं टेम्परेचर हे मोर दॅन 53 डिग्री सेल्सिअस असू शकतं. आणि हे शक्य, हे म्हणजे हे सगळं होतं कशामुळे, तर फक्त आणि फक्त कार्बन उत्सर्जनामुळे. आणि हे जर सेव्ह करायचे असेल तर आपण डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर केला, झाडं कट होण्याचे प्रमाण कमी होईल आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात कार्बन उत्सर्जन रोखता येऊ शकेल. ही ती कॉन्सेप्ट आहे. नक्कीच फार सुंदर विषयावर आपण सगळेच बोलत आहोत. एक ग्रंथपाल दिनानिमित्त विशेष कार्यक्रम आम्ही सगळ्या आचार्य 90 FMच्या श्रोत्यांसाठी सादर करतोय. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM योर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM योर ओन रेडिओ आणि आज आपण ग्रंथपाल दिनानिमित्त विशेष कार्यक्रम तुम्हा सर्वांसमोर सादर करतोय. माझ्यासोबत आहेत प्राध्यापक सचिन लोखंडे सर, ग्रंथपाल पूनम राणे मॅडम आणि आपले व्याख्याते डॉक्टर गोविंद नांदेडे सर. आता परत मी पूनमताईंकडे वळते. पूनम मॅडम, मला असं सांगा की तुम्ही साहित्याचाही अभ्यास बराच केलेला आहे, कारण तुमचं बरंचसं लेखन मी वाचलेलं आहे, बरेचसे पुस्तकं तुम्ही प्रकाशित केलेली आहेत. तर पुस्तकं वाचण्यामुळे तुम्हाला लिहिता हात झाला तुमचा की तुम्ही लेखनाकडे कसं वळला? नक्कीच पुस्तकं वाचनामुळेच मी लिहिती झाले. म्हणजे वाचनाने माणसाची बुद्धी प्रगल्भ होते आणि दुसरं श्रवण, दुसऱ्याचं ऐकणं. जिथे जिथे व्याख्यान असतील, आता परवा ऍक्टिव्ह टीचर इन महाराष्ट्र आम्ही हा ग्रुप जॉईन केला आणि सरांचं, नांदेड सरांचं तिथे व्याख्यान होतं. म्हणजे अशी कुठे कुठे व्याख्यान असतील ते मी वाचत राहिले. आणि मला एक सवय होती की वाचनालयामध्ये जे लेखक कवी असतील त्यांचं पुस्तक मला आवडलं की अर्थातच त्या पुस्तकावर लेखकाचा फोन नंबर लिहिलेला असतो, त्याच्याशी कनेक्ट होणं, त्याला फोन करणं. आणि पहिलाच फोन मी केला होता डॉक्टर विजयवाड यांना. आणि मग मी अशी त्यांच्याशी जोडली गेली की त्यानंतर जवळजवळ 10 वर्ष आम्ही दोघींनी मिळून एकत्र काम केलं. आज मी त्यांच्या निशिगंधा एज्युकेशन ट्रस्ट मध्ये समन्वयक म्हणून काम करते. आणि माझं हे उत्स्फूर्तपणे हा जो आत्मविश्वास वगैरे येण्याचं जे कारण आहे ते डॉक्टर विजयवाड मॅडम देईन. त्यांच्या संपर्कात आली, त्यांच्या बऱ्याच कार्यक्रमांचं सूत्रसंचलन त्यांनी मला दिलं. निशिगंधा मॅडम आहेत, त्या सुद्धा माझ्या घरी येऊन गेले. म्हणजे 28 जो आपला मराठी राजभाषा दिन असतो त्यावेळेस मॅडमचा 75वा वाढदिवस होता. आणि डॉक्टर विजयवाड मॅडम ह्या एकदा बाल साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना विचारलं, तुम्ही पाठ्यपुस्तक सोडून एखादं वाचलेलं पुस्तक मला नाव सांगा. फक्त एका विद्यार्थिनीचा हात वरती आला होता. तर मॅडमना खूप वाईट वाटलं की आम्ही बाल साहित्य इतकं लिहितोय पण विद्यार्थी काही वाचत नाही, कारण काय असावं. एक विद्यार्थिनी उभी राहिली, मी त्या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि ती म्हणाली की मॅडम ती पूर्वीची जादूचा बोका जादूचं मांजर आम्हाला नाही आवडत. आमच्या
कल्पनाशक्तीला वाव देणारी पुस्तकं आता तशी नाहीत. मग त्यांनी लगेच येऊन आपली ती इच्छा निशिगंधा मॅडमला सांगितली, अभिनेत्री. मग त्या म्हणाल्या, आई ठरलं, तुझ्या वाढदिवसाला 75व्या वाढदिवसाला आपण महाराष्ट्रातील 111 कवी लेखकांना आम्ही एकत्र केलं कोरोना काळामध्ये. त्यांच्याकडून ऑनलाईन त्यांचं लिखाण 16 पानांचं की जोडाक्षर विरहित शब्द असणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी की जी पुस्तकं वर्गात दिल्यानंतर 10 मिनिटात वाचून होते, मोठ्या अक्षराची, अशी 111 पुस्तकं तयार केली. आणि ते काम समन्वयक म्हणून मी आणि सिद्धिविनायक ट्रस्टच्या मनीषा मॅडम ग्रंथपाल आहेत त्या, आम्ही दोघींनी मिळून ते एकत्र केलं. आता नांदेडचे लेखक असतील तर नांदेडचाच प्रकाशक, त्या प्रकाशकाने 10 कवी लेखक जमा करून आम्हाला दिले. त्यांनी तिकडे ती छापली आणि नंतर मग ती सगळी पोस्टाने आपल्या कुरिअर मार्फत घरी आणून दिले. आणि मग आम्ही आपल्या घणसोलीला आपल्या ज्या शाळा आहेत म्युन्सिपाल्टीच्या, त्या 101 शाळांना ती पुस्तकं मोफत वाटली. आणि तेव्हा 4 लाख रुपये खर्च आला होता. म्हणजे मॅडमचा 75वा वाढदिवस अशा पद्धतीने तो साजरा झाला एवढ्या मोठ्या प्रमाणात. आणि त्याचा एक मी भाग आहे. त्यामुळे जो आत्मविश्वास आहे त्या तर माझ्या प्रेरणास्थान आहेतच, पण मी ज्या लोकमान्य शिक्षण संस्थेच्या नारायणराव आचार्य विद्यानिकेतन शाळेमध्ये काम करते, तिथे मधल्या सुट्टीमध्ये सरांना माहित आहे की 15 ते 20 मिनिटाची मधली सुट्टी असते. आणि विद्यार्थी डबा खाऊन जेव्हा माझ्या समोर रांगेत उभे राहतात पुस्तकं घेण्यासाठी, तेव्हा 5 ते 10 मुलांना पुस्तक नोंदवून त्यांच्या आवडीप्रमाणे, म्हणजे एक पेटीच मी ठेवलेली असते मोकळी, त्या पेटीतलं हवं ते पुस्तक तू घे, मुक्तद्वार पद्धत. मग ते घेऊन चॉईस होईपर्यंत, लिहून होईपर्यंत बेल होते. आणि मग विद्यार्थी नाराज होतात मागचे की आम्हाला बाईनी पुस्तक दिलं नाही. आणि बेल झाली की शिक्षक ओरडतात की तू माझ्या तासाला तिकडे कुठे होतीस. आणि मग त्यामुळे मी आमच्या संस्थेशी संपर्क साधला आणि त्यानं म्हटलं मला वाचनाचे तास पाहिजेत. बरोबर. आणि मग मराठीचे जे 8 तास असतात शिक्षकांना किंवा हिंदीचे किंवा चित्रकलेचा एखादा असेल तर असे तास माझ्या शाळेत मला आठवड्याला 25 लावलेले आहेत लोकमान्य शिक्षण संस्थेमध्ये. आणि त्यामुळे मग त्या वाचनाच्या तासाला जशी मराठीच्या शिक्षकाची मराठीची वही असते, हिंदीची वही असते, तशी मी माझी वही तयार केली आहे, अभिप्राय वही मुलांची. आणि त्यामध्ये प्रत्येक मुलाला पुस्तक देऊन झाल्यानंतर माझ्या संस्थेने एक कार्ड तयार केले, प्रत्येक विद्यार्थ्याचं एक कार्ड, त्यावर दिनांक, पुस्तकाचं नाव, विद्यार्थ्याची सही आणि परत केल्याची सही. प्रत्येक विद्यार्थी ते कार्ड प्रत्येकाला दिल्यानंतर पुस्तक कोणतं आपल्या समोर आहे त्याचं नाव लिहितो, प्रत्येकाला ते पुस्तक मिळतं. आणि मग मी त्यांना एक पूर्ण पॅटर्न तयार करून दिलाय. मला आज मिळालेल्या पुस्तकाचं नाव, लेखकाचं नाव, किंमत किती आहे, मुखपृष्ठ आवडलं का, पुस्तकाचं प्रकाशन केव्हा झालंय, पुस्तकात आढळलेला सुविचार, विरुद्धार्थी काही शब्द आहे का, न कठीण शब्द त्यामध्ये आढळलेला आहे का, लेखकाविषयी तुला काय वाटतं किंवा त्या गोष्टी वाचून तुला काय वाटतं, हा अभिप्राय मी त्यांना लिहायला सांगते. आणि त्यातूनच ती मुलं इतकी वाचून त्या वया केवळ त्यांना लिहून मी वर्गात नाही ठेवत, त्या जमा करून मी वाचनालयात आणि त्यांनी तपासते. आणि त्या तपासण्यातून माझी वाचनाची आवड निर्माण झाली मला, की त्या मुलीने लिहिलं की मला ते सिंधुताई सकपाळचं पुस्तक मी वाचलं, त्याच्यामध्ये असं असं होतं. मग मी लगेच ते पुस्तक पेटीतून काढून मीही वाचायला लागले. सगळी पुस्तकं ग्रंथालयाची 10,000 मी नाही वाचू शकत, पण विद्यार्थ्यांचे अभिप्राय तपासता मी वाचक कधी बनले हे मलाच कळलं नाही. आणि त्याच्यामुळे हे जे तास लावलेत माझ्या शाळेने, तो एक मला खूप छान असा फायदा झाला. दुसरी गोष्ट, जेव्हा माझा मराठीचा शिक्षक एखादा धडा, आता परवाच गिरिजा किर नावाचा 10वीला मॅडमचा एक 10वीला धडा आहे आणि तो लिहिलेला आहे डॉक्टर विजया वाड यांनी, गिरिजा किर यांच्या साहित्य विषय. मग मी त्या आमच्या मराठीच्या शिक्षकांना म्हटलं की मॅडम माझ्या अत्यंत परिचयाचे, माझ्याकडे फोन नंबर आहे, तुम्ही धडा शिकवाल तेव्हा मला सांगा. आणि मॅडमने मला सांगितलं. मी वर्गात गेली आणि मॅडमना अगोदर फोन केला की तुम्ही ऑनलाईन तुम्हाला घेते वर्गात, आमचे विद्यार्थी 60 तुमचा धडा शिकवतायत. आणि मग विद्यार्थ्यांनी मॅडमशी संवाद साधला की तुम्हाला हा धडा कसा सुचला, किंवा तुम्ही त्या लेखिकेची मुलाखत प्रत्यक्ष त्यांनी घेतली. सुनील विभूती आहेत आपले, त्यांचा निर्णय हा धडा आहे 10वीला, तो शिकवताना त्यांच्याशी संवाद आमच्या विद्यार्थ्यांनी साधला. म्हणजे विद्यार्थ्यांना इतका आनंद झाला की मी जो धडा शिकतोय त्या लेखकाशी मी प्रत्यक्ष बोलतोय. त्यामुळे त्या वाचन तासिकेचा उपयोग मला इतका, म्हणजे मला जे करायचं आहे ते खुर्चीत बसून नाही करू शकत तिथे, की माझा मुलगा माझ्याकडे वाटलं माझा म्हणजे स्वतः तो मला कामाला लावेल असं नाही. आज एक शिक्षण अधिकारी म्हणून आज इथे आपल्याकडे उपस्थित आहेत संचालक, तर मला असं सांगावं असं वाटतं की आता जो शनिवारचा आनंदाचा तास म्हणून वाचन कट्टा, आनंदाचा तास घ्यावा, तो शिक्षकांनी घ्यावा. तिथे ग्रंथपाल कुठेच दिसत नाही.
ग्रंथपालला वर्षभरामध्ये काय काम असतं, तो जर शोधक असेल, त्याला आवड असेल तरच तो शोधत राहील त्याच्या स्वतःच्या कामाची, जे बिलीप यमलीप मध्ये आम्हाला शिकवलंय. पण मग फक्त तो मधली सुट्टी होईल तेव्हा फक्त विद्यार्थ्यांची वाटच बघत पाहायचं का त्याने? मग आनंदाचा तास त्याने का नाही घ्यावा? सुंदर. त्याला का नाही तो तास द्यावा शाळेने? की म्हणजे तो थोडासा मराठीच्या शिक्षकाचा थोडासा 10% भार त्या ग्रंथपालाने का नाही उचलावा? मग त्यामध्ये कथाकथन कसं करावं, अभिवाचन कसं करावं. काल मी माझा तास होता 8वीच्या वर्गामध्ये, प्रीतम नावाचा एक धडा आहे 9वीला. मी तो 9वीतून पुस्तकांना 8वीमध्ये गेले आणि ते प्रीतम नावाची ती कथा आहे, अतिशय सुंदर आहे. की जो विद्यार्थी असतो तो त्या शाळेत आलेला असतो आणि त्या बाईना नवीन असतो तो आणि खूप गरीब असतो, वडील वारलेले असतात. आणि अशा वेळेला वर्गातली सगळी मुलं बाई रिटायर होणार असतात म्हणून समारंभ साजरा करतात. त्या मुलाकडे द्यायला काहीच नसतं आणि सगळी मुलं पैसे काढतात. मॉनिटर उभा राहतो, सगळ्या मुलांची नावं वाचतो, त्याच्यामध्ये प्रीतमचं नाव नसतं. गिफ्ट आणलेली मुलं देतात तेव्हा हा प्रीतम उठतो आणि 2 अशा हातातल्या बांगड्या जुन्या, त्यातले खडे पण पडलेले असतात आणि उग्र वास असणारी अत्तरची बाटली ती तो बाईंना पुढे देतो. तर ते मुलं बघून हसतात, काय गिफ्ट आहे. बाई मात्र त्याला प्रेमाने जवळ घेतात, ते अत्तर त्याच्या समोर लावतात, सगळ्या वर्गात फिरतात दाखवत मुलांना, वास घ्या वास घ्या. त्या बांगड्या चटकन हातात घालतात. त्या मुलाला इतकं जवळ हे वाटतं, खूप बरं वाटतं. म्हणजे आज जसं सरांनी आपल्या सकाळच्या व्याख्यानामध्ये आज आम्हाला शिक्षकांना सांगितलं खरा शिक्षक आणि आदर्श शिक्षक कसा, मग तो मी काल ते अभिवाचन केलं वर्गामध्ये. म्हणजे टाचणी पडली तरी वर्गात विद्यार्थ्यांचा, म्हणजे ते अभिवाचन करताना त्या प्रीतमचे भाव, त्या बाईंचे भाव हे जेव्हा विद्यार्थ्यांसमोर आपण प्रकट करतो तेव्हा विद्यार्थ्यांची संवेदन क्षमता ती गोष्ट मनाला भिडते. म्हणजे तो उत्कृष्ट वाचक तर व्हावाच, पण एक संवेदनशील चांगला माणूस वाचनातून, हे माझं एक ध्येय आहे. खरंच एक उत्कृष्ट शिक्षक आणि आदर्श शिक्षक आणि आदर्श ग्रंथपाल कसा असावा याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे पूनम राणे मॅडम तुम्ही आहात. तुमचे खूप खूप अभिनंदन, कारण एक चांगलं काम तुम्ही करताय, समाज घडवण्याचं आणि एक नवीन पिढी घडवण्याचं काम तुम्ही करताय. आणि मला वाटतं डॉक्टर विजया वाड यांचं विश्वकोशाचं काम देखील तुम्ही पाहताय. हो, त्यावेळेस तुम्ही मदत केली होती. नक्कीच त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप यश देवोत आणि खूप सहकार्य मिळो तुम्हाला. परत मी नांदेडे सरांकडे वळते. पुस्तक म्हटलं की आपल्या हाती जेव्हा ते पुस्तक येतं तर आपल्याला एक तो पुस्तकाचा वास एक असतो, म्हणजे सुवास असतो तो, म्हणजे मातीचा जसा दरवळ असतो तसं तो पुस्तकाचा वास येतो आणि तो आपल्याला असं खूप स्मरणात राहतो. म्हणजे जेवढं जुनं पुस्तक तेवढा तो वास असा खूप असा चिरंतन लक्षात राहणारा आणि आपल्याला आवडणारं, तुम्ही जसं म्हणाला तुम्हालाही सवय आहे, आवडणारी वाक्य किंवा जर संदर्भ आपल्याला व्याख्यानामध्ये वापरायचा असेल तर तुम्ही लाल पेनाने असं अंडरलाईन करता. तो एक फार छान विचार आहे. आणि मोरपीस ठेवायचं पुस्तकामध्ये, काही हे पण एक छान, काही लोक लहानपणी आपण मोरपीस कुठे जपून ठेवायचं किंवा कुठल्याही पक्षाचं पुस्तक असेल तर ते पुस्तकामध्ये आपण लपवून ठेवायचं. म्हणजे मला वाटतं आपण सगळ्यांनीच ह्यांनी सगळं केलं असेल सगळ्या मुलांनी. तर तुमचा पुस्तकाशी फार जवळचा सहवास आहे. तुम्ही पुस्तकाशिवाय, आम्ही तुम्हाला आज तर पाहिलं नाही किंवा तुम्ही आता व्याख्यानात सांगितलं मी पुस्तकाशिवाय जगलोच नाही आयुष्य. खरंच तर ही तुमच्याकडनं प्रेरणा घेण्या किंवा तुमच्याकडनं संस्कार घेण्यासारखा हा असा संस्कार आहे. तर मला तुमचं आवडतं पुस्तकाविषयी जाणून घ्यायचं. आता तसं पुस्तक आणि आमचं नातं सगळ्याच लेखकांचं, विचारवंतांचं, शिक्षकांचं विशेषतः असं एक अभिन्न नातं असतं आपण म्हणतो तसं. आणि मग आयुष्यामध्ये जितकी वाचत गेलो, पुस्तकानं ज्ञान आणि अभिरुची इतकी वृद्धिंगत केली पुस्तकामुळं. जीवनामध्ये पुस्तक वाचणाऱ्याच्या नैराश्य कधीच येत नाही. तो इतका श्रीमंत होतो विचारानं, वैचारिक प्रगल्भता एवढी येते वाचनामुळं आणि तो स्वतःमध्ये खूप श्रीमंत असतो. त्याला आर्थिक याची गरज नसते, कुठल्या स्थैर्याची वगैरे. तर ते पुस्तकं इतकं मोठी करतात. शब्दरासमीची कविताच आहे पुस्तकाबद्दलची. पुस्तकं वाचतात, तुम्हाला पुस्तकं कशी बोलत असतात तुम्हाला त्या संदर्भातली. तर आपण म्हणतात तसं मराठीमध्ये इतकी चांगली पुस्तकं आहेत वेगवेगळ्या प्रकारची. तर ते आता वाचनाचं म्हटलं की मला प्रेरणेची पुस्तकं आवडतात, म्हणजे जी प्रेरणा देतात विद्यार्थ्यांना, शिक्षकांना, सगळ्यांना. आणि मी वाचताना त्यातलं एखादं जरी वर्तनाच्या संदर्भात वाक्य असेल
तर ते वाचलं की त्याच वेळा डोळ्यातनं मनातनं काळजामध्ये हृदयात वर्तनात उतरतं लगेच. त्याच जर म्हटलं असेल किंवा एखादी गोष्ट अशी करावी किंवा वाचन अंडरलाईन करावं असं कुठलं असलं की त्या क्षणापासून त्या पुस्तकातल्या त्या वचनाचं त्या सिद्धांताचं आचरण लगेच सुरू करतो मी. मग पुन्हा कधीच बंद करत नाही. ते म्हणजे जिथं जिथं असे विखुरलेले कण आहेत ज्ञानाचे, प्रेरणेचे, मोठं होण्याची, विशेषतः मोठं होणं हा आवडीचा छंद. ज्ञानानं मोठं, व्यासंगानं मोठं, अभिरुचीनं मोठं, मग लेखनानं मोठं असं. तर ते हे होत गेलं की खूप छान वाटतं. आणि त्यामुळे मग वपू काळेंची सगळीच पुस्तकं याला फार अनुकूल आहे. म्हणजे वर्तनाला एवढी दिशा देतात ते, कुठलंही पुस्तक घे त्यांचं तुम्ही की चांगली दिशा देतात की त्या दिशा घेत घेत माणूस मग मोठा होत जातो. आणि म्हणून मग सगळीकडे खेड्यापाड्यात अर्ध शिक्षितांना मी सांगत असतो की तुम्ही फक्त पुस्तक वाचायला सुरुवात करा. जीवनात तुमच्या इतकी समृद्धी येते कुणीही देऊ शकत नाही एवढी समृद्धी पुस्तकच येतात. पुस्तक हाच जगाच्या शाश्वताचा सिद्धांत आहे. जग शाश्वत टिकायचं असेल, माणसं माणसासारखी बघायची असतील तर पुस्तकं आवश्यक आहे. त्यामुळे वपू काळेंची सगळीच पुस्तकं मला खूप आवडतात. आणि मराठीमधले देखील ज्या प्रत्येक ओळीमध्ये वर्तनाचं काहीतरी नाव आहे अशी पुस्तकं छान आवडतात. त्यामध्ये मग शिवाजी सावंत आहेत. तुझे पुस्तक मी कुणीही वाचलं तरी माणूस बदलूनच जातो. आहे महाभारताचा विषय, पण तो वर्तमानाला इतका अभिप्रेत आहे, समर्पक आहे की आपण अतिशय उत्तम रीतीनं मोठे व्हायला लागतो. असे कणाकणानं, क्षणाक्षणानं आणि दिसामासानं वाढत जातो माणूस वाचन केलं की. त्यामुळं बाळ जसं वाढतं तसं त्याला वयाचं बंधन नाही. अगदी 103व्या वर्षी भारतात गेलेल्या एका भारतीय माणसाला अमेरिकेत गेलेल्या नोबेल पुरस्कार सदृश पुस्तक मिळतं केवळ वाचनामुळे. वाचन खूप केलेलं असतं. राधाकृष्णन नावाचा तो ग्रस्त की 103व्या वर्षी नोबेल समकक्ष पुरस्कार केवळ वाचनामुळे. त्यामुळं वाचन हा आवडीचा. आणि बाबासाहेब आंबेडकर घडले ते केवळ वाचन, दुसरं कुठलंच काही नव्हतं. खूप वाचलं बाबासाहेबांनी आणि आमचा आदर्श वाचनाचा तेच आहे. त्यामुळे मी शिक्षकांना नेहमी विनंती करतो, वाचा. फक्त वाचत राहिलात की मॅडम म्हणाल्यात किंवा तुम्ही म्हणालात की वाचाल वाचा, तर जगण्याला काय अर्थ नाही, माणूस मृतप्राय होऊन जातो. त्यामुळे आजचा दिवस ग्रंथपाल दिन आणि आदरणीय ग्रंथपाल मॅडम आमच्या समोर आहेत. भाग्यवान आहोत की आज त्यांच्या सानिध्यात त्यांच्या समोर आम्हाला बोलण्याची संधी मिळते. वाचलं पाहिजे सगळ्यांनी. सगळे हिंसाचार कमी होईल, भ्रष्टाचार कमी होईल, अन्याय अत्याचार दुष्कर्म जे समाजात घडतात आज बघतो आम्ही, त्या सगळ्याला संपवायचं असेल तर वाचन ही एकमेव जादू आहे. आणि अक्षर, तेजस्वी अक्षर हा एकमेव जगातला शाश्वत सिद्धांत आहे असं वाटतं मला. वा, खूप सुरेख. सचिन सर, मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की मुलं पालकांकडनं शिकतात, म्हणजे पालकांच्या कृतीचं अनुलोकन मुलं करतात. म्हणजे सकाळी आई वडील जसं सरांनी व्याख्यानामध्ये सांगितलं, मी जर 4 वाजता उठत असेल तर माझा मुलगा 4 वाजता उठतो, माझी मुलगी उठते, माझी नात उठते, आजोबा उठतात 4 वाजता म्हणून मी उठतो. म्हणजे हे जे संस्कार होतात ते मुलं अगदी टिपकादाप्रमाणे टिपून घेतात. तर पालकांचा सहभाग या वाचन संस्कृती वाढवावी या दृष्टीने तुम्ही काय मार्गदर्शन कराल? कारण जर मोबाईलच घेऊन सगळे पालक राहिले तर मुलंही मोबाईल घेतात. असं आपण चित्र मुलांवरच त्यांच्यावर संस्कार तसे करतो म्हणून मुलं तशी घडतात. तर पालकांनी सुधारायची गरज आहे आणि पालकांनी मोबाईलचा कमीत वापर करून पुस्तकांचा जास्ती वापर केला पाहिजे. याविषयी तुम्ही थोडंसं मार्गदर्शन करावं. या ठिकाणी मला असं सांगावंसं वाटेल की द पॉवर ऑफ अनकॉन्शियस माइंड, ज्या पद्धतीने तुमचा अनकॉन्शियस माइंड ट्रेंड आहे त्या पद्धतीने मुलं तसे बिहेव करत असतात. आता समजा पालकांनी जर तशा पद्धतीने अनुकरण केलं, लेट्स से सकाळी लवकर उठतं असेल, काय असेल त्याचे जे डे टू डे लाईफ त्यांचं जे दिसतं, कारण मुलं ही इमिटेट करत असतात, कोणत्याही गोष्टीला इमिटेट करतात. आणि ज्या पद्धतीने इमिटेशन चालू असतं मुलं हे त्यांच्या मेंदूमध्ये हे कोरत असतात. विशेष म्हणजे ना, हे जे पहिले विद्यार्थ्यांची 14 वर्ष असतात ब्रेन डेव्हलपमेंटसाठी खूप महत्वाची असतात. आणि ह्याच्यामध्ये ना सगळं कोरीव काम हातामध्ये होत असतं. पालक ज्या पद्धतीने बसतात, उठतात, खातात, पितात, अभ्यास करतात, मोबाईल बघतात, सिरियल कुठल्या आहेत त्या बघतात, ह्याचा सगळ्यांचा परिणाम त्या लहान मुलांच्या मेंदूवरती होत असतो. आणि तो जर मेंदू तुम्हाला व्यवस्थितपणे ट्रेन करायचा असेल तर अगोदर जे आदर्श म्हणून त्यांच्यासमोर उभे आहेत त्यांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणणं गरजेचं आहे. आणि जर मी जर रोज मोबाईल बघितला तर माझी मुलंही त्याच्या डबल मोबाईल बघणार आहे. आणि मी जर रोज 1 तास अभ्यास केला तर माझी मुलं 2-3 डबल अभ्यास करू शकतील, कारण ते इमिटेशन असतं. तुम्ही जसं कराल
त्या पद्धतीने मुलं तुम्हाला फॉलो करतात. आणि हाच तो रिझल्ट आहे की जो आपण बघतोय. आपण फक्त म्हणतोय की मोबाईल आपल्याकडे आहे किंवा टीव्ही चालू आहे आणि मुलाला म्हणतो अभ्यास कर अभ्यास कर अभ्यास कर. खरं तर आपण ह्या सगळ्या गोष्टी बंद केल्या पाहिजे. आता जवळपास 1 वर्ष झाले असेल मी माझ्या घरचा जो टीव्ही होता आम्ही सगळेच बघायचो टीव्ही. पण नंतर असं आलं लक्षात की टीव्ही बघून बघून आपलं खूप नुकसान होते. मग योगायोग किती चांगला की आमचा टीव्ही बंद झाला. म्हणजे मी जे कम्प्युटरला लावायचं जे सोल्युशन असतं ते मी टीव्हीला लावलं एक पुसायचं म्हणून. त्याचा डिस्प्ले गेला आणि ते खरोखर एक आनंदाचा क्षण होता. जेव्हा नुकसान म्हणजे फर्स्ट टाइम माझं नुकसान झालं आणि मला हसायला आलं आणि मला आनंद पण झाला. का कारण ती एक सवय होती ती आमच्या हातून म्हणजे पूर्णपणे ती बंद झाली. लिटरली बंद झाली. आणि मग त्याच्याऐवजी पुस्तक आणायला सुरुवात केली आम्ही. कारण आम्ही म्हटलं की आता तेवढा वेळ भेटत नाही म्हटलं. आणि खरोखर आम्ही टीव्ही दुरुस्तच केला नाही. मग आम्हाला 1 महिना कसं तरी गेलं थोडस. त्याच्यानंतर परत मग 2-3 महिने कसे गेले आम्हाला कळालंच नाही. पण जर पुस्तक बघायला झाली ज्या वेळेस जसं आपण म्हणतो की संकल्प केला पाहिजे तसं मी दर महिन्याला 1 पुस्तक घेतो. ज्या पद्धतीने आपण रिचार्ज मारतो त्या पद्धतीने मी पुस्तकांचा रिचार्ज मारतो. आणि ही कॉन्सेप्ट संकल्पना मी ठेवली आणि माझ्या घरचे पण रीड आउट करतात. आणि प्लस माझ्याकडे जे पाहुणे येतात तर मी त्यांना आधी माझी लायब्ररी दाखवतो. तुम्ही बघू शकता माझी लायब्ररी. माझ्या घरात पुस्तकच फक्त भेटतील तुम्हाला. पेपर्स भेटतील संग्रह या गोष्टींचा जास्त भेटेल आणि ते सिलेक्ट करतात. मग माझ्या कधी कधी आजूबाजूला जे माझ्या बिल्डिंग मध्ये राहणारे आहेत ते कधी कधी व्हिजिट करतात. असं सहज बघायला आल्यानंतर त्यांना वाटतं एखादं पुस्तक चांगलं आहे. मग ते विचारतात सर घेऊन जाऊ का. मी लगेच तयार असतो. पटकन मी लगेच सगळी पुस्तकं काढून ठेवतो. तुम्हाला जे पाहिजे तुम्ही घेऊन जा. आणि अट एकच एका आठवड्यात वाचून रिटर्न करायचं. बरोबर. त्यांना ती एका आठवड्याचं मी टार्गेट दिल्यामुळे ते त्यांच्यामध्ये पण ती हॅबिट इन्कल्केट झालेली आहे. ते पण तयार झालेले आहेत. आणि अशा पद्धतीने जी वाचनाची जी एक ट्रेन तयार झाली ती ट्रेन खूप चांगल्या प्रकारे तयार झाली. आणि मग त्याच्यासाठी आदरणीय पूनम राणे मॅडमने काही अशा पद्धतीने मार्गदर्शन केलं होतं. तर तो धागा पकडून त्या गोष्टी आम्ही आता कॅच करतोय आणि खरोखर त्याचे रिझल्ट एवढे चांगले मिळतात की जे पण घरी येतं ते प्रत्येक वेळी माझ्याकडून 1 पुस्तक घेऊन जातं आणि येताना 2 पुस्तकं देतं. का किती छान. तर हे सर तुम्ही आम्हाला वाचायला दिलं प्रेरणा दिली आणि हे पुस्तक तुमच्यासाठी खास आम्ही की जेणेकरून पुढच्या ज्यावेळेस जो कोणी येईल व्हिजिटर्स जो कोणी तुमच्या घरी चहा प्यायला येईल तुम्ही हे पुस्तक द्या. म्हणजे हे पुस्तकांची अशी देवघेव चालू आहे. खूप सुंदर देवाणघेवाण चालू आहे. आणि आता जस्ट सगळ्यांनाच माहिती आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा बूम आहे सर. आणि आम्ही तिची पुस्तकं आहेत ना ती पुस्तकं इनडायरेक्टली सगळे एका म्हणतात ना की ड्राईव्ह मध्ये सेव्ह करायचा प्रयत्न करतो. म्हणजे ते लॉंग लास्टेड राहतील कायमचे राहतील. काही जरी झालं तरी ते नष्ट होणार नाहीत. जसं काल परवा राजधानी नगरमध्ये दिल्लीला पूर आला आणि युपीएससीची मुलं अभ्यास करत होते. बरंच त्यांचं नुकसान झालं. पुस्तकं वगैरे वाहून गेली. तर अशा आपत्ती जरी आल्या तरी सुद्धा त्या गोष्टी आपल्या ड्राईव्हला सेव्ह असल्यामुळे ते क्लाउडला सेव्ह असल्यामुळे त्याला काहीच करता येत नाही. तो पाहिजे तसं पाहिजे त्यावेळेस पाहिजे त्या गतीनं शिकू शकतो. किती कॉन्सेप्ट आहे. खूप सुंदर. आणि असे मुख्याध्यापक आपल्याला लाभले हे आमचं सगळ्यांचंच भाग्य आहे नाही का. प्रेक्षक परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि प्राध्यापक सचिन लोखंडे ग्रंथपाल पूनम राणे आणि डॉक्टर गोविंद नांदेडे यांच्यासोबत जी चर्चा सुरू आहे ग्रंथपाल विशेष भाग आम्ही तुमच्यासमोर सादर करतोय तो पुन्हा आम्ही कंटिन्यू करतोय. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तोवर तुम्ही ऐकत राहा आचार्य 90 FM योर ओन रेडिओ. विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM योर ओन रेडिओ. आणि आज आपण ग्रंथपाल दिनानिमित्त विशेष कार्यक्रम तुमच्यासमोर सादर करतोय. माझ्यासोबत आहेत डॉक्टर गोविंद नांदेडे सर, पूनम राणे मॅडम आणि प्राध्यापक सचिन लोखंडे सर. अर्थातच मी नांदेडे सरांकडे वळते कारण पूर्व शिक्षण संचालक या उच्च पदस्थ या खुर्चीवर होते. तर त्या अनुषंगाने असं विचारायचं आहे की
सध्या महाराष्ट्राची परिस्थिती वाचनाच्या दृष्टीने कशी आहे ती आम्हाला जाणून घ्यायची आहे. कारण आता बरेचसे प्रकाशक आहेत आणि ग्रंथ, आता नाट्य संमेलनात मी पुण्याला गेले होते तेव्हा तिथे ग्रंथदिंडी होते आणि बऱ्याचशा ग्रंथालय, आता डोंबिवलीमध्ये पै फ्रेंड्स लायब्ररी म्हणून आहे जी वाटेवर म्हणजे अख्खा रस्ता बंद करते, डोंबिवलीचा वाहता रस्ता बंद करतो आणि पुस्तकं मांडून ठेवतो आणि ते वाचक ती पुस्तकं बघतात आणि विकत घेतात आणि अत्यंत अल्प दरात एक ग्रंथ जागर असा त्यांचा एक उपक्रम असतो. दरवर्षी तो नेहमी साजरा होतो. तर असे काही प्रकाशक आहेत किंवा आपला अक्षरधारा प्रकाशन अगदी गावोगावी पुस्तकं नेण्याची त्यांची एक व्हॅन आहे जी पुस्तकं गावोगावी नेते प्रत्येक गावामध्ये. म्हणजे गावोगावी पुस्तकं जाण्यासाठी कार्यरत अशा काही संस्था आहेत. ह्या संस्था आपापल्या परीने कार्यरत आहेत, पण शासन आणि सगळ्यांनी आपल्या नागरिकांसाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? चांगला प्रश्न आहे. एकंदर महाराष्ट्राच्या समाजाची ज्ञानाची पातळी, विद्वत्तेची पातळी, व्यासंगाची पातळी वाढावी यासाठी शासनाच्या स्तरावर अनेक प्रयत्न चालू असतात. मी स्वतः जेव्हा शिक्षण अधिकारी होतो नांदेडला 10-20 वर्षापूर्वी, तेव्हा आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये मुलांना सुट्ट्या असायच्या आणि मग आम्ही ज्ञानयात्रा परिक्रमा नावाची एक परिक्रमा काढायचो. त्याच्यामध्ये 10 शिक्षक जे कलावंत आहेत, गाणारे, वादन करणारे, अभंग म्हणणारे, लोकगीत करणारे, आणि मग पूर्ण 30 दिवस 300 गावांना भेटी द्यायची आणि त्यांच्या सोबत कथा, कविता, असे छान विनोद, अशा सगळ्यांचा एक गठ्ठा एकाच पृष्ठावर लिहून एवढा मोठा गठ्ठा द्यायचा आणि ते त्यांनी गावात उधळायची, अशी अक्षरांची उधळण असं नाव दिलं त्याला. आणि मग ते मुलाला सापडलं की मोठ्या मोठ्या अक्षरातली ती कथा, ती कविता, ते चुटकुले छोटे छोटे किंवा मग चरित्र महात्मा गांधी, आंबेडकर, बाबासाहेबांचं, तर ती मुलं तिथं बसायची, वाचत बसायची. मग गावातले लोक वाचायचे. म्हणजे छोटासा उपक्रम, बिनखर्चाचा, काही फार खर्च नव्हता, पण तो राबवला. सध्या प्रत्येक शाळेमध्ये दप्तराविना शाळा नावाचा शनिवारी उपक्रम राबवतात. उद्देशाचा आहे हा की आनंदाचं वाचन करावं त्यांनी, त्या दिवशी खेळावं, बागडावं आणि त्याचाच एक भाग वाचन देखील करावा. त्या दिवशी अभ्यास नकोच, पाठ्यपुस्तक द्यायची नाही शाळेमध्ये, बोर्डवर काही लिहून द्यायचं नाही. आणि त्या दिवशी मुलांनी, आलेल्या सगळ्या मुलांनी शाळेतली जी पुस्तकं आहेत ती घ्यावीत, ती वाचावीत, चांगले खेळ शिकवावेत, छानपैकी मैदानावरच्या आपण जशा कसरती केल्या आमच्या शाळेमध्ये तशा कसरती कराव्यात आणि मुलांनी एन्जॉय करावं. म्हणजे 7 दिवसातला एक दिवस असा छान आनंदाचा, वाचू आनंद आहे, हाच त्याचा उद्देश आहे. तर आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे वाचनाची ही चळवळ, राणी मॅडम म्हणाल्या तसं, चालू आहे सगळीकडं. आणि म्हणून वाचनाच्या वतीमध्ये त्यांचा मला उपक्रम फार आवडला राणी मॅडमचा. मी तर महाराष्ट्र शासनाला कळवणार आहे की तुम्ही राणी मॅडमने जो उपक्रम केलेला आहे छान, अगदी सगळेच तास मराठीला देण्यापेक्षा वाचन हा एक अविभाज्य भाग आहे. बरोबर. म्हणजे श्रवण, वाचन, लेखन हे जे 4 कौशल्य. आणि तुम्ही व्याख्यानामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख केला, संगीताचा तास असायला हवा, आवश्यकच आहे, खेळाचा तास असायला हवा, त्याशिवाय संस्कार नाही होते. मानवी जीवनमूल्य मनामध्ये रुजवायची असतील तर हे आवश्यक आहे. आणि त्यामुळं मॅडमचा तुम्हाला आवडला तर मराठीतला सप्ताहातला 1 तास जरी छान अगदी वाचू आनंदीसाठी घातला, पाठ्यपुस्तक बाजूला सारा आणि इतर लेखकाची पुस्तकं आहेत सोपी, खूप सध्या महाराष्ट्रामध्ये इतके लेखक मुलांसाठी लिहित आहेत, खूपच अगदी. तर त्या पुस्तकांचं वाचन जर शनिवारी केलं तर विद्यार्थी वाचनाला अनुकूल होतील आणि वाचनाची इतकी आवड लागेल की जीवनात तो कधीही भ्रष्टाचार करणार नाही, अनाचार करणार नाही, गोंधळ घालणार नाही, कुठलं जातीभेद पाळणार नाही. वाचन हे समतेचं पर्व आहे, सुंदर अगदी. आणि आपण एपीजे अब्दुल कलाम साहेबांच्या जयंतीच्या दिवशी वाचन दिवस म्हणून महाराष्ट्राचा उपक्रम आहे तो फार चांगला. तावडे साहेब त्यावेळेला मंत्री होते, मी संचालक होतो, शिक्षण संचालक राज्याचा. त्यावेळेला हा उपक्रम इतका, आणि तेव्हापासून इतकं छान शिक्षाला 8 दिवस तयारी करतात. एपीजे अब्दुल कलाम साहेबांच्या जयंतीच्या दिवशी वाचन करावं आणि मुलं, शिक्षक, गावकरी सगळे वाचत बसतात. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 14 एप्रिलला बाबासाहेबांचं वाचन हा फार मोठा छंद होता. वाचनावरच बाबासाहेब खूप ज्ञानी झाले, जगात विद्वता प्रिय ठरले. मी शिक्षण अधिकारी नांदेडला असताना आणि उपसंचालक असताना आम्ही 14 एप्रिलला 18 तास अभ्यास किंवा 18 तास वाचन, जे काही हातात मिळेल ते वाचन करा, पण 18 तास. सकाळी अगदी पहाटे 4ला वाचन सुरू व्हायचं आमचं, ते रात्री 10 वाजेपर्यंत. 18 तास गावात नागपूरमध्ये तर 3000 विद्यार्थी एकत्र वाचायला बसले होते 18 तास. आणि या माध्यमातून छानपैकी वाचनाचे विविध उपक्रम महाराष्ट्रामध्ये चालू आहेत. शासनाच्या वतीनं, संचालक आणि SCRT बालभारतीच्या वतीनं आणि SCRTच्या वतीनं सगळीकडनं
मुलांना वाचनाची अभिरुची निर्माण करावी यासाठी उपक्रम, मग किशोर मासिक हे त्याचं एक माध्यम आहे, जीवन शिक्षण आहे, शिक्षण संक्रमण आहे. या माध्यमातून वाचनाची आवड विद्यार्थी आणि शिक्षकांना आहे. कारण शिक्षक शिकला तरच वाचायला विद्यार्थी शिकतील. केवळ विद्यार्थ्यांना वाचा म्हटलं तर नाही वाचत ते. गुरुजी वाचत बसले की मग मात्र तोही वाचायला लागतो. त्यामुळे शिक्षकांना आवाहन करतो आम्ही, शिक्षक वाचायला लागले. अलीकडची पिढी शिक्षकांची खूप वाचन करते आहे आणि विद्यार्थ्यांमध्ये या पद्धतीनं वाचनाचा वेळ आम्ही वाढवतोय. तुमच्याकडे मी बोलते की तुमच्या काय अभिनव संकल्पना आता तुम्ही अंमलात आणणार आहात त्याच्याविषयी आम्हाला उत्सुकता आहे. छान. अभिनव संकल्पना म्हणजे वाचनाच्या बाबतीत विद्यार्थी आजच्या काळामध्ये जास्त मोबाईलकडे त्यांचा ओढा आपल्याला दिसून येतो. अर्थातच रात्री 11, 11:30 वाजेपर्यंत स्वतः पालक दोघे म्हणजे जेवण वाढायचं असेल तर मोबाईल मेसेज करून सांगतात आता वाढायला आणू का बाहेर, अशी अवस्था सगळीकडे आहे. आणि अशा अवस्थेमध्ये आई बाबा आणि ते मूल जर पुस्तक नाहीच आहे, फक्त मोबाईलच आहे सगळं, अशा वेळेला निदान शाळेमध्ये तरी तो अर्धा तास विद्यार्थ्यांनी 15-20 मिनिटं ते पुस्तक वाचलं किंवा त्यातून केवळ वाचून बाजूला ठेवणं नाही, कोणता तरी एखादा संस्कार त्यांच्यापर्यंत व्हायला हवा. म्हणून आता ह्या मे महिन्यामध्ये विद्यार्थी गावोगावी गेलेले होते, काही ते चाळीमध्ये होते घरी. आणि मग मी काय केलं होतं, ग्रंथपालाला सुट्टी नसते मे महिन्यात, आम्ही जातो. मग यावर्षी साने गुरुजींचं शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि त्यानिमित्ताने मी असं ठरवलं की श्यामच्या या पुस्तकातल्या 42 कथा आपण ऑडिओ करून युट्यूब मार्फत विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप ग्रुप आहेत त्याच्यावर पोहोचू. मी स्वतः माझ्या आवाजात ऑडिओ करून युट्यूबवर त्या 18 ते 20 वर्ग आहेत आमचे त्यावर पाठवल्या. आणि मग त्यांना विद्यार्थ्यांना असं सांगितलं की ह्या कथा एकाग्रतेने ऐकायच्या आणि ह्या कथा संपल्यानंतर तुमची एक 25 गुणांची परीक्षा घेण्यात येईल आणि त्यामध्ये जो विद्यार्थी चांगले गुण मिळवेल त्याला ट्रॉफी, सन्मानपत्र देऊन तुमचा सत्कार करण्यात येईल. 2-3 कथा मी माझ्या आवाजात रेकॉर्ड केल्या. तसे मुलींचे फोन आले, मॅडम आमच्या आवाजात रेकॉर्ड करून देऊ का. काही मुली गावी होत्या, काही मुली इथे होत्या. मग मी ती कथा व्हॉट्सअप करून त्यांना पाठवली. इथे होत्या त्या वाचनालयात आल्या पालकांसोबत, पालकही बाहेर बसून राहायचे ऑडिओ ते रेकॉर्ड होईपर्यंत. आणि रेकॉर्ड मार्फत त्या सगळ्या कथा जवळजवळ 10-15 विद्यार्थ्यांनी माझ्या मे महिन्याच्या सुट्टीत त्यांचे आवाज आहेत रेकॉर्डिंग. आणि मग एक सगळ्या कथा संपल्यानंतर आम्ही शेवटच्या वेळेला त्याचं परीक्षा घेतली आणि त्यातून 10 विद्यार्थ्यांनी ना छानपैकी ट्रॉफ्या तयार केल्या आणि सन्मानपत्र देऊन त्यांचा आत्ताच 4 दिवसापूर्वी सत्कार केला. हे झालं. त्यातून 2-4 विद्यार्थिनींनी मला सांगितलं की मी माझ्या आईवर लिहू का. म्हटलं श्यामच्या आईनंतर तुझीच आई, अनुष्काची आई, श्रेयाची आई, हरकत नाही. तर मी म्हटलं आपण असं करूया, प्रत्येकाने आपल्या आईवर लिहून आणा प्रसंग. जसं साने गुरुजींनी आपल्या आयुष्यातले प्रसंग लिहिले तसे तुम्ही 18 वर्गातल्या मुलांनी आपापले प्रसंग लिहून आणा असे. कारण ही आई तुमची नेटवर नाही सापडणार. तुम्ही निबंध एखादा लिहिता, तो सांगितला की चला माझी आई नेटवर शोधूया, तुमची आई नेटवरची नाही. त्यामुळे तुमच्या आयुष्यातला प्रसंग तुम्ही लिहा. आमची आई म्हणून आपण नारायणरावचं एक पुस्तकच काढू की मग, असं त्यांना सांगितलं. आणि आता एक उपक्रम माझा झाला तो म्हणजे पावसाळ्याच्या कविता. आणि गेल्या वर्षीचा जो उपक्रम होता महाराष्ट्र राज्य आपण त्याच्यामध्ये पुस्तक तयार होताना हा माझा उपक्रम होता. म्हणजे विद्यार्थ्यांना जेव्हा मी हे पॉइंट दिले होते, प्रकाशकाचं नाव, प्रकाशन वर्ष, प्रकाशक, तर 4थीतून 5वीत आलेल्या मुलीला हे काही माहिती नव्हतं. त्याला विचारतं बाई प्रकाशक म्हणजे काय असतो. अरे बापरे म्हटलं, मीच तर अजून बडकं आहे. म्हटलं ह्या मुलांना पुस्तक वाचा म्हणून सांगते, अभिप्राय लिहून घेते, पण हे मुलांना कळणार केव्हा पुस्तक कसं तयार होतं. म्हणून मी गेल्या वर्षी माझा प्रोजेक्टचा विषय घेतला होता पुस्तक तयार होताना. आणि त्यामध्ये मी विद्यार्थ्यांना मग प्रकाशकाला नेऊन भेटवलं, प्रकाशकाचं काम काय, चित्रकाराला नेऊन भेटवलं, जिथे ते छपाई करतात पुस्तकांची तिकडे नेऊन त्यांना भेटवलं, पुस्तकं कशी बाहेर पडतात, मशीन कोणकोणत्या वापरतात, ही जी मुखपृष्ठ असतात ती किती प्रकारची मुखपृष्ठ असतात, एका सेकंदामध्ये किती पुस्तकं बाहेर येतात, किती पानाचं पुस्तक बाहेर येतं, पुस्तकाची किंमत कोणत्या म्हणजे निकषांवरती ठरवली जाते. हे सगळे चित्रकार, आमच्या मुलीने त्या चित्रकारांना प्रश्न विचारले की एखाद्या कवितेच्या पुस्तकामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या कविता आहेत, तेव्हा तुम्ही कवितेचं मुखपृष्ठ साकारताना काय विचारात घेता, त्या कवीचं मत लक्षात घेता का कविता तुम्हाला पूर्ण वाचाव्या लागतात. किंवा कधी कधी त्या चित्रकाराला कवी सांगतो ते मान्य नसतं किंवा लेखक सांगतो ते मान्य नसतं चित्रकाराला, त्याची इमेज वेगळी असते.
मग तेव्हा मुलांनी प्रश्न विचारले की तेव्हा तुम्ही लेखकाचं ऐकता, कवीचं ऐकता, का तुम्हाला ते पूर्ण 100 पानाचं पुस्तक असेल, 500 पानाचं ते पूर्ण तुम्ही वाचता? म्हणजे विद्यार्थ्यांचे प्रश्न ऐकून मी अवाक झाली की मुलांना हे प्रश्न पडले. काही मुलांनी प्रवीण दवनेला विचारलं, आम्ही तुमच्यासारखी पुस्तकं तयार करून आमचा व्यवसाय पण पुढे ओपन करू शकतो. प्रकाशकांना विचारलं, यातून तुम्हाला फायदा काय होतो? विजयवाड मॅडमच्या घरी येऊन गेली मी मुलांना, कविता लिहिलेल्या त्यांनी विजयवाड मॅडमला वाचून दाखवल्या आणि त्यांना विचारलं की तुम्ही लेखक म्हणून, तुम्ही एक प्राध्यापिका म्हणून रिटायर झालातच, पण लेखक म्हणून तुमचं मानधन या पुस्तकातून तुम्हाला मिळतं का आणि ते किती मिळू शकतं? असे प्रश्न विद्यार्थ्यांना निर्माण झाले. आता ही श्यामच्या आईच्या ह्या गोष्टी घेताना एक प्रसंग सांगते, म्हणजे ह्या उपक्रमाचे आपल्याला किती फायदे होऊ शकतात. तर प्रार्थना आमची मोस्टली मैदानात असते, तर खूप वेळ झाला आणि प्रार्थना झालेली मुलं सगळी वर्गात गेली होती. एक विद्यार्थी प्रार्थना झाल्यावर आला होता आणि तो टीचरने वर्गाच्या बाहेरच उभा केला होता दारात. तर मी अशी थोडीशी फेरी मारली, बघता हा मुलगा बाहेरच उभा आहे. तर बाई त्याला ओरडत होत्या की अजून कुठे होतास, काय होता. पण तो आत गेला आणि बाई म्हणला ठीक आहे, बाहेरून यायचं आणि असं बोलायचं पण नाही, म्हणजे आम्हीच चुकतो की काय. म्हणजे खूप असं थोड्या हे पण होत्या, रागीट पण होत्या. मग मला ठीक आहे, मराठीच्या बाई होत्या, मला पुस्तकं काढा आणि एक निबंध लिहा, मी केलेलं चांगलं काम. तर त्या मुलाने तो निबंध सगळ्यांनी लिहिला आणि मग मॉनिटरला म्हणाला बेल झाली आहे, सगळ्यांच्या वया जमा करून स्टाफ रूम मध्ये आण. स्टाफ रूम मध्ये गेल्यानंतर शिक्षकांची चर्चा रंगली होती की तो तुझा वर्गातला विद्यार्थी उशिरा येताना बघितला, हल्ली तर थोडा जास्त स्वतःला स्मार्ट समजतो. एकाने म्हटलं दुसऱ्याने री ओढली आणि मग तोपर्यंत बेल झाल्यानंतर मॉनिटर सगळे गट्टे घेऊन गेला होता. पहिली वही त्याची होती, त्या बाईने ती वही उचलली ते त्याच्यामध्ये असं लिहिलं होतं की आज मी घरातून निघालो, आईने मला बससाठी 10 रुपये दिले होते आणि पण मी जेव्हा घराच्या गल्लीतून रस्त्यावर आलो तर बाजूला एक कचरा कुंडी होती आणि त्या कचऱ्या कुंडीच्या बाजूला एक भिकारी एक काठी घेऊन एक पावाचा तुकडा बाहेर काढत होता. अच्छा, ते मी पाहिलं आणि नकळत माझे हात माझ्या खिशात गेले आणि आईने दिलेले 10 रुपये मी त्या भिकाऱ्याच्या हातात ठेवले आणि त्याला सांगितलं तू तिथे जाऊन काहीतरी विकत घेऊन खा. मग माझ्याकडे पैसेच नव्हते म्हणून मी चालत शाळेत आलो, त्यामुळे मला उशीर झाला. शाळेत आलो त्यामुळे मला उशीर झाला. मग ही गोष्ट जेव्हा त्याने त्या पेजात लिहिली तेव्हा मॅडम तशाच तडकन उठून आल्या आणि तो निबंध वाचून दाखवला, तेव्हा ह्या निबंधात तुझा पहिला नंबर आला. म्हणजे ही माणुसकी किंवा ही जी संवेदनशीलता ह्या गोष्टी वाचून मुलांमध्ये येते, अंगीकार. जसं आपण म्हणतो की वाचनाने माणूस समृद्ध होतो इतकंच नाही, तर ही संवेदनशीलता किंवा माणूसपणाचं जे शिक्षण आहे ते वाचनातून विद्यार्थ्यांना मिळू शकतं. म्हणून मोबाईलचा वापर करावा. आजही जेव्हा क्रांती दिन आहे किंवा अजून काही 15 ऑगस्ट आहे, म्हणजे मोबाईल घेऊन ओपन करून मुलं वाचत असतात, भाषण देत असतात. म्हणजे हे कुठेतरी ते बंद झालं पाहिजे. जे तुम्ही 4 पुस्तकं किंवा शिक्षण संक्रमण अंक आहे महिन्याला येतो, ह्या महिन्यात बाबासाहेब आंबेडकरांचा लेख सरांनी दिलाय नांदेडेकरांच्या, गेल्या महिन्यातला माझा आहे, अजून पुढच्या वर्षीचा यांचं असेल, अजून पुढच्या वर्षी तुमचं असेल. प्रत्येकाचे विचार वेगळे आहेत आणि यामध्ये जे मिळतं जे ज्ञान आहे मोबाईलमध्ये, हे मग प्रत्येक विद्यार्थ्याचं भाषण, 4 विद्यार्थ्यांनी भाषण केलं सेम भाषण असतं. पण हे जे लेख किंवा वाचनातून जे वेगळ्या प्रकारचं एक वक्तृत्व मुलांमध्ये तयार होतं किंवा संभाषण कौशल्य येतं, संवाद कौशल्य येतं, ते त्या वाचनातून निर्माण होतं. आणि म्हणून मला असं वाटतं की ह्या प्रकारचे आपण जर उपक्रम राबवले तर ते खूपच फलदायी असतील. आता माझा एक विद्यार्थ्यांनी कविता तयार कराव्यात म्हणून मराठीचा तास मला लावलाय, म्हणून कथाकथन कसं करावं किंवा निबंध कसे लिहावे किंवा निबंध लिहिताना एखाद्या कथेची सुरुवात कशी करावी. म्हणून मग मी नुसतं कथा लिहिताना किंवा निबंध लिहिताना तिथे कवितांचा पण थोडा 4-4 ओळीचा वापर झाला पाहिजे. म्हणून विद्यार्थ्यांना मी पंचाक्षरी काव्य, म्हणजे प्रत्येक ओळीत 5-5च शब्द आले पाहिजेत, असं छोटेशी 5-5 शब्द वापरून फक्त एक 4 ओळी तयार करा. आता आईवर केली, मग अजून आईवर काय लिहू शकशील, पुन्हा 4 ओळी, पुन्हा काय तुला वाटतं. म्हणजे स्टेप बाय स्टेप मुलांना त्या विषयाकडे कसं ओढत खेचत न्यायचं, हा माझा उपक्रम ह्या माध्यमातून चालू आहे. नक्कीच.
आणि खरंच आज तुम्ही सगळ्यांनीच एक पुढील पिढी घडवण्यासाठी तुम्ही सगळेच कार्यरत आहात आणि आज आपण ग्रंथपाल दिन विशेष कार्यक्रम आपल्या आचार्य 90 FM च्या प्रेक्षकांसाठी श्रोत्यांसाठी सादर केला. त्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे आभार व्यक्त करते. प्रेक्षक हो, आज आपल्या सोबत होते डॉक्टर गोविंद नांदेडे सर, पूर्व शिक्षण संचालक महाराष्ट्र शासन मुंबई, त्यानंतर जवाहर विद्याभवन इंग्रजी प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्राध्यापक सचिन लोखंडे सर आणि ग्रंथपाल पूनम राणे मॅडम. तुम्हा सगळ्यांचे पुन्हा व्यक्तिगत आणि आचार्य 90 FM च्या माध्यमातून आभार व्यक्त करते आणि हीच सिद्धिविनायका चरणी प्रार्थना करते. ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटल्याप्रमाणे जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. धन्यवाद. तुम्हाला हा कार्यक्रम नक्कीच आवडला असेल अशी खात्री वाटते आणि आमचा हा कार्यक्रम 12 ऑगस्टला तुम्ही सर्वांनी नक्की पहा आणि नवीन अतिथींसह पुन्हा भेटूया विशेष कार्यक्रमात. तोवर मी तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू. आचार्य 90 FM